महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होऊ लागली, याला कसं बघता? नमस्कार. फार गंभीर प्रश्न आहे. गेल्या 10 वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि तुम्ही याच लोकांच्या आयुष्यावर जर विचार करत नाही तर ही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. आता सध्या कांदा निर्यातीचा प्रश्न फार मोठा चालू आहे. एक सरकार तर म्हणजे केंद्रातलं या कांद्याच्यामुळे गेलेलं आहे. शेतकरी आपला देह विक्री करून आपली मागणी मंत्रालयावर महाराष्ट्राच्या आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं या शेतकरी बांधवांना की आता ही वेळ आलेली आहे की सरकारला काही न मागण्यापेक्षा शेतकऱ्यांनी आपला देह न विकता शेतकऱ्यांनी स्वखुशीनं कुठल्याही प्रकारची गडबड आंदोलन आणि विद्रेक न करता तुमच्या मुलांनी आणि तुम्ही सुद्धा लोकसभेचे फॉर्म भरावे. हजारो फॉर्म भरा. आता तुम्ही गव्हर्नमेंटला मागण्याची स्थिती नाही आहे आणि गव्हर्नमेंट देऊ शकत नाही. आणि हे 11 पक्ष आहेत. शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, एक दुसरी तुतारीची राष्ट्रवादी आहे, हत्तीचा पक्ष आहे, सायकलचा पक्ष आहे, झाडूचा पक्ष आहे, रेल्वे इंजिनचा पक्ष आहे. हे 13 लोक आहेत आणि या 13 लोकांना सगळ्यांना आपापले पोरं आणि पोरी, कोणाला मुख्यमंत्री, कोणाला गृहमंत्री, कोणाला राज्यमंत्री, आणि 25 वर्षापासून तुम्ही आमदार, तुमचा मुलगा आमदार, तुम्ही स्वतः आमदार, तुमची बायको खासदार, जिल्हा अध्यक्ष. काय चाललंय हे? निवडणुकीचं वार आहे. नांदेडला एक सभा, कलकत्त्याला एक सभा, दिल्लीला एक सभा. अरे काय चाललंय? या शेतकऱ्यांना सुद्धा आता जागा होण्याची वेळ आहे. अजिबात यांचं ऐकू नका. 12 कोटी जनता 48 खासदार महाराष्ट्रातून निवडून देते. अरे कशाला यांच्या मागे लागता? बरा फारम घरा आणि आपली मागणी आपण विचार करू. म्हणून तुम्ही शेतकऱ्याला की तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्हाला भाव मिळू दे, आत्महत्याचं कारण असू दे, निर्यातीचं कारण असू दे. अनेक शेतकऱ्यांना ज्याच्या जमिनी रोडमध्ये रेल्वेमध्ये गेलेल्या आहेत त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत. रोज टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे. 288 आमदार, 11 पक्ष. बाकीचे लोक कसं येडे झाले ना. तुम्ही असं करू नका. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की आता ही वेळ आलेली आहे. आपली मागणी न मागता आपण स्वतः मागणीचे हकदार व्हावं असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.